62 बालचंद्रनगर येथील यंत्रमाग कारखाना. उत्तर 1 इंदापूर. इंदापूर यंत्रसामग्री बालचंद्रनगर येथे बांधकाम कारखाना आहे. 63 शिक्रापूरील यंत्राचे नेते. उत्तर 3 शिरूर. शिरूरचे शिक्रापूर यंत्रसामग्री आहेत. 64 लोखंडी सामानाचा कारखाना. उत्तर 1 मुंडवा. मुंडवा येथे लोखंडी सामानाचा कारखाना आहे. 65 रेडिओचे नेते. उत्तर 4 यापैकी सर्वच. पुणे लोणालोणी बोसरी आणि येथे रेडिओचे नेते आहेत. 66 शेतीची अवजारे औषधे रसायने सहभागीचे लोक. उत्तर 1 पुन्हा. पुणे येथे शेतीची अवजारे औषधे रसायने पुढेचे नेते आहेत. 67 औद्योगिक वसाहती. उत्तर 4 यापैकी सर्वच. पुणे हडपसर गुलटेकडी पर्वतीजवळ खासदार चिंचवड बोसरी बारामती बोर लोळे जेजुरी शिक्रापूर आणि चाक येथे औद्योगिक वसाहती आहेत. 68 रेल्वे जंक्शन. उत्तर 3 पुणे व दौंड. पुणे आणि दौंड हे रेल्वे जंक्शन आहेत. 69 शस्त्रक्रिया. उत्तर 1 पुन्हा. पुणे लोहगाव येथे आहे. 70 डोंगर परिसर आदिवासी लोक. उत्तर 4 यापैकी सर्वच. पुणे गुजरात जुन्नर आंबेगाव खेडे या डोंगराळ भागात आदिवासी लोकांची मदत. 71 आदिवासी लोक. उत्तर 4 यापैकी सर्वच. पुणे महाठाकर कातकरी देव कोळी हे आदिवासी लोक आरामात. 72 मुळा मुठा नद्यांच्या संगमावरील शहर. उत्तर 4 पुन्हा. बुडाला मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. उत्तर 1 काँग्रेस. पेशव्यांची राजधानी आणि शनिवार वाड्याचे स्थान यामुळे पुण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. 74 पुणे जिल्ह्यात कोणता किल्ला आहे. उत्तर 4 राजगड. राजगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. 75 भीमा नदीला पूर्णविराम. पूर्णविराम नदी मिळते. उत्तर 1 सीना. स्पष्टीकरण सीना नदी ही भीमा नदीची डाव्या तीरावर वाहणारी एक प्रमुख उपनदी आहे. 76 शहरी राज्य पशु आरोग्य केंद्र येथे आहे. उत्तर 3 पुन्हा. स्पष्टीकरण महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पशुरोग संशोधन केंद्र पुण्यात आहे. 77 अष्टविनायकाची सर्वात जास्त ठिकाणे. पूर्णविराम. पूर्णविराम आहेत. उत्तर 3 पुन्हा. स्पष्टीकरण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अष्टविनायक मंदिरे आहेत. 78 1871 मध्ये पुणे येथे स्त्री विचारवती या समाजाची स्थापना. पूर्णविराम. पूर्णविराम यांनी केली. उत्तर 2 सरस्वतीबाई जोशी. स्पष्टीकरण स्त्री विचारवती ही सामाजिक संस्था 1871 मध्ये सरस्वतीबाई जोशी यांनी पुण्यात स्थापन केली. 79 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना. पूर्णविराम. पूर्णविराम या समाजसुधारकाने केली. उत्तर 2 फुले. स्पष्टीकरण सत्यशोधक समाजाची स्थापना समाजसुधारक महात्मा फुले यांनी 1873 मध्ये केली होती. 80 पुणे येथे अहिल्याश्रम या स्थानाची स्थापना. पूर्णविराम.
स्पष्टीकरण संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. 84 येसाजी कंक जलाशय. उत्तर 2. उत्तर 1. 5. पुणे जिल्ह्यात 5 अष्टविनायक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील पुणे, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये एकूण 8 मंदिरे पसरलेली आहेत. 86 द्राक्ष संशोधन केंद्र. स्पष्टीकरण भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान कस्तुरबा गांधी यांना पुण्यातील येरवडा येथील आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते, जिथे त्यांचे 22 फेब्रुवारी 1944 रोजी निधन झाले. 88 पुण्यातील पहिली मुलींची शाळा. उत्तर 1. फुले. स्पष्टीकरण महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी ऑगस्ट 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली. 89 पुणे विद्यापीठाची स्थापना. उत्तर 4. यापैकी नाही. स्पष्टीकरण पुणे विद्यापीठ अधिकृतपणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठची स्थापना 10 फेब्रुवारी 1949 रोजी झाली. 105 काचेच्या कारखान्याचे स्थान. उत्तर 1. तळेगाव, दाभाडे. 96 राजगुरुनगर हे खेडे तालुक्याचे 90 90 येथे पर्वती, सारसबाग, राजा केळकर संग्रहालय व महान फुलसंग्रहालय आहे. उत्तर 1. पुन्हा. 91 केंद्रीय जल विद्युत संवर्धन केंद्र येथे आहे. उत्तर 1. पुन्हा. 92 शहर महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक म्हणून ओळखली जाते. उत्तर 1. पुन्हा. 93 येथे श्री मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. उत्तर 2. चिंचवड. 94 निगडी येथील अश्रुघर हे एक आहे. उत्तर 1. करमणूक केंद्र. 95 हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजांचा जन्मगाव आहे. उत्तर 1. देहू. 96 राजगुरुनगर हे खेडे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे हुतात्मा हे गाव आहे. उत्तर 2. राजगुरूंचे. 97 हे आंबेगाव तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. उत्तर 1. घोडेगाव. 98 हे मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. उत्तर 1. वडगाव. 99 हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. उत्तर 1. पौंड. 100 ही अष्टविनायकाची ठिकाणे पुणे गाडी आहेत. उत्तर 4. यापैकी सर्वच. 10 ठिकाण जुन्नर मार्गे असून हे उपग्रह सॅटेलाइट केंद्र आहे. उत्तर 1. आर्वी. 102 येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. उत्तर 3. वाढू. 103 येथे खंडोबाचे मंदिर आहे. उत्तर 2. जेजुरी. 104 हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. उत्तर 1. सासवड. 105 येथे काचा कारखाना आहे. उत्तर 1. तळेगाव, दाभाडे. 106 रेखाच वळवण धरण, कार्ले, भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. उत्तर 1. लोणावळे. 107 येथे कांद्यांचे आहे. उत्तर 2. सासवड.
उत्तर 2 पुन्हा. विष हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे मार्गमा आहे. हे 12 ज्योतिर्लिंग एक आहे. 8. उत्तर 2 पुन्हा. 108. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या स्थितीत आहे? उत्तर 2 पुन्हा. विष हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील पुणे मार्गमा आहे. हे 12 ज्योतिर्लिंग एक आहे. 8. उत्तर 2 पुन्हा. दोन्ही पर्याय. पुणे जिल्हा उत्तरे जिल्हा आहे. AI प्रतिसादांमध्ये नाशिक जिल्ह्यात कोणती शिखरे आहेत? उत्तर 4. पर्याय 2 ते 3. स्पष्टीकरण. साल्हेर व मुल्हेर, साल्हेर आणि मुल्हेर आणि सप्तशृंगी, सप्तशृंगी ही नाशिक जिल्ह्यातील शिखरे आहेत. 2. नाशिक या उत्तर 4. यापैकी सर्वच. नाशिकबारी, थळ, राहुडरी आणि भाबड हे सर्व घाट आहेत. 4. कर्नाटक त्र्यंबकेश्वर येथे नदीचा उगमगीत आहे. उत्तर 3. गोदावरी. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगमही आहे. 5. नाशिक जिल्हा या नद्यांच्या खोल्यांचा भाग आहे. उत्तर 3. 1 व 2 दोन्ही. नाशिक जिल्हा गिरणा व गोदावरी या दोन्ही नद्यांच्या खोल्यांचा भाग आहे. 6. गिरणा व गोदावरी या दोन्ही प्रमुख नद्या वाहतात. उत्तर 2. पश्चिमेकडून पूर्वेकडे. गिरणा व गोदावरी या दोन्ही प्रमुख नद्या पश्चिमेकडे वाहतात. गोदला नदी या उपनद्या वरती. उत्तर 4. यापैकी सर्वच. स्पष्टीकरण. गिरणा नदीला नाशिक जिल्ह्यात मोसम, आराम, पंझान इत्यादी अनेक उपनद्या आहेत. म्हणून सूचीबद्ध केलेले सर्व पर्याय बरोबर आहेत. 9. नाशिक प्रकरणाचे व्यवहार पूर्णपणे आहे. उत्तर 3. उष्ण व कोरडे. स्पष्टीकरण. नाशिक जिल्ह्याचे सर्वसाधारण हवामान उष्ण आणि कोरडे आहे. 10. नाशिक ठिकाण. या ठिकाणचे ठिकाण थंड आहे. उत्तर 4. यापैकी सर्वच. स्पष्टीकरण. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर ही ठिकाणे त्यांच्या थंड हवामानासाठी ओळखली जातात. 11. नाशिक सुंदर वनांत. झाडे मोठ्या दिसायला लागतात. उत्तर 1. साग व शिसम. स्पष्टीकरण. नाशिक जिल्ह्यातील जंगलात साग आणि गुलाबाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. 12. नाशिक महिला वनांत. ही झाडे आहेत. उत्तर 4. यापैकी सर्वच. स्पष्टीकरण. नाशिक जिल्ह्यातील जंगलात मोह, अंजन, घ्यापत, बांबू आणि पळस ही झाडे आढळतात. 13. नाशिक औषध वनांतून लावणे, डिंक, मध तसेच इंधनासाठी. उत्तर 3. 1 व 2 दोन्ही. स्पष्टीकरण. नाशिक जिल्ह्यातील जंगलांमधून लाकूड, डिंक, मध इत्यादींसह हिरडा आणि बेहडा सारख्या औषधी वनस्पती मिळतात. 14. नाशिक शहर. येथे पक्षी अभयारण्य आहे. उत्तर 1. नांदूर, मधमेश्वर. स्पष्टीकरण. नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे. 15. नाशिक सुंदर वन, लांडगे, सांबर, कोल्हे, हरिण, रानडुक्कर, अन्य प्राणी आणि बिकांत इतर पक्षी आहेत. उत्तर 4. यापैकी सर्वच. स्पष्टीकरण. नाशिक जिल्ह्यातील जंगलात लांडगे, सांबर, कोल्हे, हरिण, रानडुक्कर, बिबटे असे विविध प्राणी आणि कोकिळा, किंगफिशर आणि पतंग असे पक्षी आढळतात. 16. नाशिकी लोकशाही गुण. ही नगपिके पुढे जातात. उत्तर 1. नाशिक जिल्ह्यात कोणती नगदी पिके प्रामुख्याने घेतली जातात? उत्तर 4. यापैकी सर्वच. स्पष्टीकरण. द्राक्षे, कांदा, ऊस आणि भाजीपाला ही सर्व पिके नाशिक पुढे जातात. फक्त योग्य पर्याय सर्वच हा आहे. 17. नाशिकची प्रसिद्ध आहेत. नाशिकचे प्रसिद्ध आहेत. उत्तर 2. द्राक्षे. स्पष्टीकरण. नाशिक हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. 18. नाशिक महानगर ही पिके पुढे जातात. नाशिक जिल्ह्यात कोणती पिके घेतली जातात? उत्तर 4. यापैकी सर्व. स्पष्टीकरण. गहू, ज्वारी आणि हरभरा ही सर्व नाशिक पुढे जातात. असे योग्य पर्याय यापैकी सर्व हा आहे.
19 नाशिक जिल्ह्यात इत्यादी फळे पिकवली जातात. नाशिक जिल्ह्यात कोणती फळे पिकवली जातात? उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण द्राक्ष, आंबा, पेरू, बोरे, लिंबू, डाळिंब आणि ही सर्व फळे नाशिक पिकवली जातात. योग्य पर्याय यापैकी सर्वच हा आहे. 20 उत्तर 1 ओझर. ओझर येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL चा विमान प्रवासी विमान आहे. वैध भारतीय हवाई तयारी केली जाते. 22 चलनी नोटा छापाचा कारखाना. उत्तर 1 नाशिक रोड. नाशिक रोड येथे भारतीय झेरोची RBI नोट प्रेस आहे. रिली चलनी नोट छापल्या जातात. 23 रंग, नायलॉन, सुटकेस यंत्रांचे सुटे भाग बनवणे. उत्तर 1 नाशिक. नाशिक विविध रंग उद्योग आहेत, ज्यात नायलॉन, सुटकेस आणि यंत्रांचे सुटे भाग बनवण्याचा समावेश आहे. 24 टॉफी. उत्तर 25, 25 नाशिक औष्णिक वीज केंद्र. उत्तर 3 एकलहरे. 26 नाशिक उद्योग यंत्रमागावर कापड विणण्याचा. उत्तर 3 1 व 2 दोन्ही. 27 नाशिक विकास पंचे सांडपाण्याचा उद्योग. उत्तर 2 ये वाले. उत्तर 3 एकलहरे. स्पष्टीकरण नाशिक एकलहरे येथे औष्णिक वीज केंद्र आहे. 26 नाशिक उद्योग यंत्रमागावर कापड विणण्याचा. उत्तर 3 1 व 2 दोन्ही. स्पष्टीकरण राजकारणी मालेगाव आणि येवले येथे उद्योग यंत्रमागावर कापड विणण्याचा चालतो. 27 नाशिक विकास पंचे सांडपाण्याचा उद्योग. उत्तर 2 येवले. स्पष्टीकरण नाशिक येवलेचे येथे मोठ्या पंचांग आणि साड्यांचा उद्योग चालतो. 28 नाशिक भात गिरण्या. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण इगतपुरी, घोटी व पेठ आणि त्र्यंबकेश्वर या सर्व ठिकाणी नाशिक भात गिरण्या आहेत. 29 नाशिक लोहमार्ग जंक्शन. उत्तर 3 मनमाड. स्पष्टीकरण नाशिक मनमाड हे लोहमार्ग जंक्शन आहे. 30 नाशिक भाजीपा पहा. येथे कांद्याची मोठी. 31 नाशिक ट्रक. येथे कांद्याची मागणी आहे. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण नाशिक जिल्ह्यातील लौसलगाव, निफाड आणि पिंपळगाव बसवंत ही सर्व प्रमुख कांदा बाजारपेठा आहेत. 32 येथे गुरांचा बाजार भरतो. उत्तर 3 सिन्नर व नाशिक. स्पष्टीकरण सिन्नर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी गुरांचे बाजार भरतात. 33 नाशिकचे प्रमुख व्यवसायाशी येथील लोक जीवन जोडलेले आहेत. उत्तर 2 शेत. स्पष्टीकरण नाशिक जिल्ह्यातील स्थानिक लोकांचे जीवन प्रामुख्याने शेती या प्रमुख व्यवसायाशी जोडलेले आहे. 34 येथे भुईकोट किल्ला आहे. उत्तर 1 मालेगाव. स्पष्टीकरण मालेगावमध्ये एक जमिनी किल्ला आहे. 35 हे वीर सावरकरांचे जन्मस्थान आहे. उत्तर 1 भगूर. स्पष्टीकरण भगूर हे स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांचे जन्मस्थान आहे. 36 येथील गोदावरी उगमस्थान आहे. उत्तर 2 त्र्यंबकेश्वर. स्पष्टीकरण त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. 37 येथील जैनधर्मीय लेणी पाहण्यासारखी आहे. उत्तर 2 म्हसरूळ.
स्पष्टीकरण मसरूळ येथील जैन लेणी पाहण्यासारख्या आहेत. 38 नाशिक वाहन हे किल्ले आहे. उत्तर 4 यापैकी सर्वच. स्पष्टीकरण साल्हेर, मुल्हेर, अंकाईटंकाई आणि चांदवड हे सर्व नाशिक जिल्ह्यात असलेले किल्ले आहेत. 39 येथे हेमाडपंती मंदिर आहे. उत्तर 1 सिन्नर. स्पष्टीकरण सिन्नरमध्ये हेमाडपंती शैलीचे मंदिर आहे. 40 हे गोदाचे मुख्य ठिकाण असून ते पार्कवर तिरले आहे. उत्तर 1 नाशिक. स्पष्टीकरण नाशिक हे जिल्हा मुख्यालय आहे आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. 41 काला येथील राम मंदिर, पंचवटी, सीताकुंड, तपोवन हे ठिकाण प्रसिद्ध आहेत. उत्तर 1 नाशिक. स्पष्टीकरण काळाराम मंदिर, पंचवटी, सीताकुंड, तपोवन इत्यादी नाशिकमधील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. 42 येथे दरा 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. Sagittarius. सोलापूर एकूण 11 तालुके आहेत. सोलापूर, अक्कलकोट, माशिरस, मोहोळ, सांग. 1. 1 सोलापूर तालुके. उत्तर 2 1 1 सोलापूर एकूण 11 तालुके आहेत. सोलापूर, अक्कलकोट, माशिरस, मोहोळ, सांगोला, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, मा, करमाळा व उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सोलापूर मुख्य ठिकाण आहे. 2 सोलापूरचे एकूण क्षेत्रफळ. उत्तर 1 प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदीचा आहे. भीमा, गोदावरी, पूर्णा किंवा वरीलपैकी काहीही नाही असे पर्याय दिले आहेत. खरी मुख्य नदी भीमा नदी आहे. उत्तर 1 भीमा. 9 नदीचा उगम. पायरी 1 नदी आणि तिचे मूळ ओळखा. प्रश्न असा आहे की पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात उगम पावणारी नदी कोणती आहे? मागील समस्येवर आणि भूगोलाच्या सामान्य ज्ञानावर आधारित ती नदी भीमा नदी आहे. उत्तर भीमा. AI प्रतिसादांमध्ये स्पष्टीकरण भीमा नदी भीमाशंकर येथे उगम पावते आणि कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी 861 किलोमीटर आग्नेय दिशेने वाहते. 11 समान भीमा नदीच्या पात्राचा आकार चंद्रकोरी आहे म्हणून त्या ठिकाणी भीमा. 10. 10 भीमा नदी सोलापूर वाहते कोणती? उत्तर 1 वायव्ये. स्पष्टीकरण भीमा नदी भीमाशंकर येथे उगम पावते आणि कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी 861 किलोमीटर आग्नेय दिशेने वाहते. 11 समान भीमा नदीच्या पात्राचा आकार चंद्रकोरी आहे म्हणून त्या ठिकाणी भीमा नदीस चंद्रभागा म्हणतात. उत्तर 1 पंढरपूर. स्पष्टीकरण पंढरपूरजवळील भीमा नदीला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते कारण तिचा मार्ग चंद्रकोरीसारखा दिसतो. लक्षात ठेवा की चंद्रभागा नावाची एक वेगळी नदी देखील आहे जी बनास नदीची उपनदी आहे. 12 भीमा उत्तर 2 पश्चिमे. स्पष्टीकरण नीरा आणि माणिक या भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नद्या भीमा नदीला पश्चिम दिशेकडून मिळतात.
13 भीमा नदी, सीना व बोरी या नद्या. उत्तर 3 माळशिरस. नीरा आणि भीमा नद्यांचा संगम माळशिरस तालुक्यात झाला. 15 सोलापूर जिल्ह्याचे हवामान. उत्तर 3 उष्ण व कोरडे. सोलापूर जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण आणि कोरडे आहे. 16 सोलापूर जिल्ह्यातील पाऊस. उत्तर 1 कमी. साधारणपणे सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी असतो. 17 ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य. उत्तर 1 नान्नज. ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आहे. 18 एकारूक आणि हिंगणी तलाव. उत्तर 1 उत्तर सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात एकारूक आणि हिंगणी तलाव आहेत. 19 पाथरी तलाव. उत्तर 1 बार्शी. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पाथरी तलाव आहे. 20 आष्टी तलाव. उत्तर 3 मोहोळ. आष्टी तलाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आहे. 21 बुधिहाल तलाव. उत्तर 1 सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुक्यात बुधिहाळ तलाव आहे. 22 उजनी धरण. उत्तर 3 भीमा. माढा तालुक्यातील उजनी येथील मोठे धरण भीमा नदीवर आहे. 23 खरीप ज्वारी. उत्तर उत्तर 4 यापैकी सर्वच. सोलापूर तालुक बार्शी, सांगा, माढे, पंढरपूर या सर्व शुक्यांत खरीप ज्वारीचे उत्पादन होते. 24 प्रतीची ज्वारी. उत्तर 4 यापैकी सर्वच. माढे, मोहोळ, करमाची, बार्शी व ज्वारी प्रतीची मानली जाते. 25 गोळ्या तयार करणारे भाग. उत्तर 3 पंढरपूर व सांगोले. सोलापूर घोड्या पंढरपूर व सांगोले या भागांत तयार केल्या जातात. 26 कुंकू तयार करण्याचा उद्योग. उत्तर 1 चादरी. स्पष्टीकरण सोलापूर हे शहर प्रतिनिधी चादरीसाठी प्रसिद्ध आहे. 28 उत्तर 1 चादरी. 28 सोलापूर जिल्हा चित्रकला व्यवसाय. उत्तर 3 उत्तर 1 चादरी. सोलापूर त्याच्या चादरींसाठी प्रसिद्ध आहे. 28 सोलापूर जिल्ह्यातील सुती कापड रंगवण्याचा व्यवसाय. पायरी 1 योग्य रेल्वे लाईन्सचा ओळखा. प्रदेशाच्या सामान्य ज्ञानावर आधारित सर्व सूचीबद्ध रेल्वे मार्ग सोलापूर जिल्ह्यातून जातात. मुंबई चेन्नई लोहमार्ग, मुंबई चेन्नई लोहमार्ग, सोलापूर विजापूर लोहमार्ग, सोलापूर विजयपुरा लोहमार्ग आणि मिरज लातूर लोहमार्ग, मिरज लातूर रेल्वे मार्ग. उत्तर 4 मॅथ बीएफ यापैकी सर्वच वरील सर्व. 30 येथे भुईकोट किल्ला आहे. पायरी 1 किल्ल्याचे स्थान ओळखा. हा किल्ला सोलापूर येथे आहे. उत्तर 1 मॅथ बीएफ सोलापूर सोलापूर. 31 हुमाबाग, गांधी राष्ट्रीय उद्यान, मोतीबाग तळे ही ठिकाणे पाहणे आहेत. पायरी 1 आकर्षणांचे स्थान ओळखा. ही आकर्षणे सोलापूरमध्ये आहेत. उत्तर 1 मॅथ बीएफ सोलापूर सोलापूर. 32 येथे चंद्रभागा नदीच्या काठावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पायरी 1 चंद्रभागा नदीवरील पवित्र स्थळ ओळखा. पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. उत्तर 2 मॅथ बीएफ पंढरपूर पंढरपूर. 33 येथील श्री विठ्ठल मंदिर प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक विकेट काँग्रेस यात्रा भरते. पायरी 1 विठोबा मंदिर आणि जत्रेचे स्थान ओळखा. श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे आहे, जिथे आषाढ आणि कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. उत्तर 1 मॅथ बीएफ पंढरपूर पंढरपूर. 34 पंढरपूर येथील नदीच्या पात्रात पुंडलिकाचे मंदिर असून नदीवर अनेक घाट आहेत. पायरी 1 पंढरपूरमधील नदी ओळखा.
पंढरपूरमधून वाहणारी नदी ज्याच्या काठावर पुंडलिक मंदिर आणि अनेक घाट आहेत ती भीमा नदी आहे. उत्तर 1 मॅथ BF भीमा भीम. 35 येथे अनेक थोर संतांची मंदिरे, धर्मशाळा, मठ आहेत. पायरी 1 संतांच्या अनेक मंदिरे आणि मठ असलेले स्थान ओळखा. पंढरपूर हे त्याच्या अनेक मंदिरे, विश्रामगृहे आणि महान संतांच्या मठांसाठी ओळखले जाते. उत्तर 2 मॅथ BF पंढरपूर. पंढरपूर 36 येथे गैबी साहेबांचा दर्गा आहे. पायरी 1 गायबी साहेबांच्या दर्ग्याचे स्थान ओळखा. गायबी साहेबांचा दर्गा मंगळवेढे येथे आहे. उत्तर 1 मॅथ BF मंगळवेढे. मंगळवेढे 37 येथे श्री अक्कलकोट स्वामींचे मंदिर आहे. पायरी 1 अक्कलकोट स्वामी मंदिराचे स्थान ओळखा. श्री अक्कलकोट स्वामींचे मंदिर अक्कलकोट येथे आहे. उत्तर 1 मॅथ BF अक्कलकोट. अक्कलकोट 38 येथील भवानी देवीचे मंदिर प्रसिद्ध आणि येथे भुईकोट किल्लाही आहे. पायरी 1 भवानी देवी मंदिर आणि किल्ल्याचे स्थान ओळखा. प्रसिद्ध भवानी देवी मंदिर आणि किल्ला करमाळा येथे आहे. उत्तर 2 मॅथबर मठ करमाळा. 39 येथे दरस खिलारी जनावरांचा बाजार भरतो. पायरी 1 आठवड्याच्या जनावरांच्या बाजाराचे स्थान ओळखा. सांगोले हे खिलारी जनावरांच्या आठवड्याच्या बाजारासाठी ओळखले जाते. उत्तर 1 मॅथ सांगोले. सांगोळे 40 हे भीमा व सीना नद्यांच्या संगमातील गाव. येथे संगमेश्वर मंदिर असून पौष यात्रा भरते. पायरी 1 भीमा आणि सीना नद्यांच्या संगमावरील गाव ओळखा. कुडाळ हे भीमा आणि सीना नद्यांच्या संगमावर वसलेले गाव आहे जे संगमेश्वर मंदिर आणि पौष महिन्यात भरणाऱ्या जत्रेसाठी ओळखले जाते. उत्तर 1 मॅथ कुडाळ. कुडाळ 41 हे ठिकाण मिरचीची आहे. पायरी 1 मिरची बाजाराचे स्थान ओळखा. मोडलिंब हे मिरच्यांसाठी एक प्रसिद्ध बाजारपेठ आहे. उत्तर 2 मॅथ मोडलिंब. मोडलिंब 42 येथील प्राचीन शिवमंदिर आहे. पायरी 1 प्राचीन उत्तर 1 कुर्डुवाडी. स्पष्टीकरण कुर्डुवाडी हे सोलापूर जनता रेल्वे जंक्शन आणि लोकशाहीचे केंद्र आहे. 46 हे सोलापूर रेल्वे मार्ग जंक्शन आहे. उत्तर 1 घोटगी. स्पष्टीकरण घोटगी हे सोलापूर रेल्वे जंक्शन आहे. 47 विडींचे शहर आहे. उत्तर 1 सोलापूर. स्पष्टीकरण सोलापूर शहर विडींचे विरोधक शहराला किंवा घोषणांची वस्ती ओळखली जाते कारण येथे हातमाग आणि विडी उद्योग मोठ्या समूह आहेत. 48 धरणाच्या मार्ग रोहित फ्लमिंगो पक्षी मोठ्या उपस्थित करतात. उत्तर 1 उजनी. स्पष्टीकरण उजनी धरणाच्या मार्ग रोहित फ्लमिंगो पक्षी मोठ्या सरटातात. 49 महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे टक्के क्षेत्र सोलापूर व्यापाराने व्यापलेला आहे. उत्तर 2 5 स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळा 5% क्षेत्र सोलापूर व्यापाराने व्यापलेला आहे. 50 इंग्रज व मराठे यांच्यातील शेवटची वाक्याई आष्टी येथे गो मध्ये. उत्तर 2 1818 स्पष्टीकरण इंग्रज व मराठे यांच्या शेवटची समाप्ती आष्टी येथे 1818 मध्ये गो. AI प्रतिसादांमध्ये चुका